महादेव. नमस्कार, मी डॉक्टर मेघा मातुरकर, इंटर डिझायनर, रेकी ग्रँडमास्टर, ज्योतिष्य तज्ज्ञ आणि वास्तुतज्ञ. तुम्हा सर्वांचे वेद भविष्याचा या कार्यक्रमात स्वागत करते. जाणून घेऊया दिनविशेष. या आठवड्यातील 24 ऑक्टोबरला दसरा आहे आणि 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी तुम्ही पितृंच्या नावाने दान करू शकता. यानंतर हा आठवडा आपल्याला कसा जाईल हे या आठवड्याच्या राशी भविष्यावरून जाणून घेऊया. मेष रास. विद्यार्थी. या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता आळस येईल. मोठ्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूची तयारी करावी लागेल. लहान विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देतील. व्यापार. जातकाला धन प्राप्त होण्याची शक्यता आहे. काही जातक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करतील. पार्टनर असल्यास पूर्ण कामाचा भार त्याच्यावर सोपवू नये. नोकरी. नोकरीच्या जातकांना या आठवड्यात विदेशी जाण्याचा योग आहे. कार्यक्षेत्रामध्ये कामाचे बर्डन वाढेल. परिवारासंबंधी. जीवनसाथीला वेळ देता येणार नाही. घरात धार्मिक कार्य होतील. जीवनसाथीचे पद वाढल्यामुळे घरात आनंददायी वातावरण राहील. आरोग्य. तुमचे आरोग्य छान राहील. मोठ्यांना वाताचे प्रॉब्लेम होतील. बाकी सर्वांचे आरोग्य ठीक राहतील. शुभ दिनांक 23-27. शुभ वार मंगळवार शुक्रवार. शुभ रंग लाल पांढरा. उपाय. देवीला लाल रंगाची ओढणी अर्पण करावी. सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. वृषभ रास. विद्यार्थी. विद्यार्थ्यांना या आठवड्यात आपल्या करिअरला घेऊन थोडे टेन्शन राहील. विद्यार्थ्यांचे पालक वर्ग त्यांना गाईड करतील. लहान विद्यार्थी अभ्यासापेक्षा जास्त खेळण्याकडे लक्ष देतील. व्यापार. व्यवसायातील जातकाला या आठवड्यात कामासंदर्भात बाहेर जावे लागू शकते. तुमच्या हाताने या आठवड्यात सामाजिक कार्य घडतील. नोकरी. नोकरीचे जातक जुन्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचे नवीन कामाकडे दुर्लक्ष होईल. ज्यांना नोकरी नाही ते नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतील. परिवारासंबंधी. घरात धार्मिक कार्य असल्यामुळे या आठवड्यात पूर्ण वेळ तुम्हाला घरात द्यावा लागेल. घरात पाहुणे असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. तसेच खर्चही वाढेल. आरोग्य. जातकाला कंबरदुखी होऊ शकते. नातेवाईकांना बघण्याकरिता दवाखान्यात जावे लागू शकते. शुभ दिनांक 24-26. शुभ वार गुरुवार. शुभ रंग पिवळा. उपाय. गुरुमंत्राचा जप करणे. दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन दान करणे. मिथुन रास. विद्यार्थी. विद्यार्थ्यांना करिअर करता नवीन कोर्स करावे लागतील. लहान विद्यार्थ्यांना अभ्यास अवघड वाटत असल्यामुळे ते ट्युशन लावण्याचा प्रयत्न करतील. व्यापार. व्यवसायात नुकसान झाल्यामुळे हा आठवडा थोडा टेन्शन मध्ये जाईल. नवीन व्यवसाय या आठवड्यात सुरू करू नये. नोकरी. नोकरीच्या जातकांना या आठवड्यात कार्यक्षेत्रामधील काम लवकर कंप्लीट करण्याकरिता बॉस प्रेशर देतील. परिवारासंबंधी. जीवनसाथी सोबत तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. मोठी वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. आरोग्य. जातकाला पाय दुखणे होऊ शकते. शुगरचा त्रास होऊ शकतो. मोठ्यांना मानसिक त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 23. शुभ वार सोमवार. शुभ रंग लाल पांढरा. उपाय. पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करावी. गुरुमंत्राचा जप करावा. कर्क रास. विद्यार्थी. या आठवड्यात विद्यार्थ्यांना जास्त जागरणामुळे तब्येतीवर परिणाम होईल. लहान विद्यार्थी अभ्यासात मग्न राहतील. व्यापार. या आठवड्यात व्यापाराला वाढवण्याची चांगली संधी प्राप्त होईल. जातकाने पार्टनरशिप मध्ये काम करू नये. जर पार्टनर असेल तर जातकाने आपली कुंडली ज्योतिषाला दाखवावी. नोकरी. नोकरीमध्ये जातकाला गुप्त शत्रूचा त्रास असल्यामुळे नोकरी बदलतील. ज्या जातकांना नोकरी नाही मिळाली ते टेन्शन मध्ये राहतील. परिवारासंबंधी. या आठवड्यात परिवारातील काही व्यक्ती बाहेरगावी जाऊ शकतात. तुमच्या पार्टनर सोबत गैरसमज होईल. आरोग्य. तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. तुमच्या पार्टनरला डोकेदुखी होऊ शकते. शुभ दिनांक 25-27. शुभ वार सोमवार गुरुवार. शुभ रंग पांढरा. उपाय. पक्ष्यांना कडधान्य खाऊ घालणे. गुरुमंत्राचा जप करणे. ज्यांना गुरु नसेल त्यांनी गुर बनवणे. सिंह रास. विद्यार्थी. या आठवड्यात विद्यार्थ्याला स्पोर्ट्स मधून करिअर करिता चांगला चान्स मिळेल. लहान विद्यार्थी आपल्या अभ्यासात मग्न राहतील. जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करतील. व्यापार. या आठवड्यात व्यवसायापेक्षा दुसरीकडे जास्त लक्ष राहील. त्यामुळे तुम्हाला व्यवसायात तेवढा फायदा होणार नाही. नोकरी. नोकरीच्या कार्यक्षेत्रामध्ये भरपूर काम मिळाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी प्राप्त होईल. परिवारासंबंधी. परिवारात आध्यात्मिक कार्य होत असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ पाहुण्यांना द्यावा लागेल. जीवनसाथी सोबत गैरसमज होईल. आरोग्य. तुम्हाला शारीरिक दुखणे होऊ शकते. आईला पाठीचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 23-27. शुभ वार सोमवार गुरुवार. शुभ रंग पांढरा. उपाय. प्राण्याची सेवा करावी. गुरुमंत्राचा जप करावा. कन्या रास. विद्यार्थी. तुम्हाला या आठवड्यात अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागेल. कारण तुम्हाला चांगली संधी चालून येऊ शकते. लहान विद्यार्थी अभ्यासात कमी पण खेळण्याकडे जास्त लक्ष देतील.
व्यापार व्यवसायात तुम्हाला धन प्राप्त होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुमचा व्यापार नवीन असेल तर त्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावे लागेल. ते मोठ्या प्रमाणात वाढेल. परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत तुम्हाला बाहेर देशात जाण्याचा योग आहे. घरात धार्मिक कार्य होतील. आरोग्य तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. मोठ्या व्यक्तींकडे लक्ष द्यावे लागेल. शुभ दिनांक 26-27, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा. तुळस विद्यार्थी या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये नेमके काय करावे हे समजल्यामुळे तुम्ही करिअरकडे विशेष लक्ष द्याल. लहान विद्यार्थी अभ्यास न करता इतर ऍक्टिव्हिटीजकडे लक्ष देतील. व्यापार व्यवसायामध्ये जातकाला धन प्राप्त होईल. हे धन तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवाल. पार्टनर असेल तर पार्टनर पासून जरा जपून राहावे. नोकरीच्या जातकांचे कार्यक्षेत्रामध्ये काम वाढेल. त्यामुळे शारीरिक दुखणे वाढेल. ज्या जातकांना नोकरी नाही ते नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जातील. परिवारासंबंधी या आठवड्यात तुम्ही परिवाराकडे लक्ष द्याल. जीवनसाथी सोबत तुम्ही बराच वेळ घालवाल. आरोग्य तुम्हाला डोकेदुखी पायदुखी होऊ शकते. जीवनसाथीला सुद्धा पोटाचे दुखणे होऊ शकते. शुभ दिनांक 24-28, शुभ वार गुरुवार सोमवार, शुभ रंग पांढरा. उपाय जनावरांना पाणी पाजावे. घरातील कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये एका काचेच्या वाटीमध्ये तुरटी ठेवावी. वृश्चिक रास विद्यार्थी या आठवड्यात विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवण्याकरिता पूर्णपणे अभ्यासात वेळ घालवतील. लहान विद्यार्थी अभ्यासात कमी पण खेळण्याकडे आणि मोबाईलवर जास्त व्यस्त राहतील. व्यापार जातकांना या आठवड्यात आपल्या वडिलांकडून चांगला सपोर्ट मिळेल. त्यामुळे तुम्ही आपला बिझनेस समोर वाढवू शकाल. नोकरीमध्ये तुम्हाला गुप्त शत्रू असल्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल. ज्यांची सरकारी नोकरी आहे ते पण बदली करण्याचा प्रयत्न करतील. परिवारासंबंधी घरात वाद होत असल्यामुळे तुम्हाला घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आरोग्य तुम्हाला ताप येऊ शकतो आणि कानाचा त्रास होऊ शकतो. तुमच्या पार्टनरची तब्येत छान राहील. शुभ दिनांक 23-25, शुभ वार शुक्रवार, शुभ रंग गुलाबी. उपाय शुक्र मंत्राचा जप करणे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे. धनुरास विद्यार्थ्यांना आठवड्यात अभ्यास करण्याचा कंटाळा आल्यामुळे ते अभ्यास करणार नाही. लहान विद्यार्थ्यांचे सुद्धा मोबाईलमध्ये जास्त लक्ष राहील. व्यापार व्यवसायातील जातकांना या आठवड्यात आपल्या व्यवसायाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. काम जास्त वाढल्यामुळे तुम्ही एकटे पडाल. नोकरी तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये भरपूर काम करत असेल तरी बॉस कडून जास्त कामाची अपेक्षा राहील. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळेल. परिवारासंबंधी तुम्ही तुमच्या बिझी लाईफ मधून थोडा वेळ काढून बाहेरगावी फिरण्यास जाण्याचे प्लॅन कराल. आरोग्य तुम्हाला शारीरिक दुखणे होईल. बाकी सर्वांची तब्येत छान राहील. शुभ दिनांक 24, शुभ वार शुक्रवार सोमवार, शुभ रंग पांढरा. उपाय मुक्या जनावरांची मदत करावी. मंदिरात पिंपळाचे झाड दान करावे. मकर रास विद्यार्थी या आठवड्यात अभ्यासात कमी पण मोबाईलमध्ये जास्त गुंग राहतील. लहान विद्यार्थी फक्त खेळण्याकडे लक्ष देतील. व्यापार या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात यश प्राप्त होईल. ज्यांना व्यवसाय नवीन आहे त्यांनी आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यावे. नोकरी या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्त झाल्यामुळे पद प्राप्त होईल. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी प्राप्त होईल. परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत वाद होऊ शकतो. घरात बाकी लोकांना पण त्याचा त्रास होईल. आरोग्य तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो. तुमच्या पार्टनरला सुद्धा पोटाचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 23, शुभ वार मंगळवार, शुभ रंग गुलाबी लाल. उपाय शुक्राचे बीज मंत्र जप करावे. कुंडलीमधील ग्रह बरोबर नसल्यास कुंडली ज्योतिषाला दाखवावा. कुंभ रास ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले असेल ते विद्यार्थी नोकरी करतील. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील. व्यापार व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी प्राप्त झाल्यामुळे तुम्ही व्यवसाय छान वाढवाल. नवीन व्यवसायात इन्व्हेस्टमेंट कराल. नोकरीमध्ये त्रास होत असल्यामुळे तुम्हाला नोकरी बदलावीशी वाटेल. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी प्राप्त होईल. परिवारासंबंधी या आठवड्यात तुम्हाला घर खर्च वाढेल. तुम्हाला मोठ्या व्यक्तींच्या तब्येतीसाठी पैसे खर्च करावे लागतील. आरोग्य तुम्हाला मानसिक ताण होऊ शकतो. मोठ्या व्यक्तींच्या तब्येतीसाठी पैसे खर्च करावे लागतील. शुभ दिनांक 24-28, शुभ वार गुरुवार, शुभ रंग गुलाबी. उपाय घरात एखादे श्वान पाळावे. गुरुमंत्राचा जप करणे. मीन रास विद्यार्थी या आठवड्यात तुम्हाला करिअर बनवण्याकरिता त्रास होईल. त्यामुळे तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यावे. लहान विद्यार्थी आपल्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देतील. व्यापार तुम्हाला पार्टनरमुळे नुकसान होऊ शकतो तर पार्टनरवर लक्ष द्यावे. नोकरीच्या कामामुळे बाहेरगावी असल्यामुळे तुम्ही या आठवड्यात जास्त व्यस्त राहाल. परिवारासंबंधी
परिवारात नवीन व्यक्ती तुमच्या घरी असल्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीला विशेष महत्त्व द्यावे लागेल. आरोग्य. या आठवड्यात तुमचे आरोग्य छान राहणार आहे. मोठ्या व्यक्तींना वाताचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 26. शुभ वार गुरुवार. शुभ रंग पिवळा. उपाय. या आठवड्यात तुम्ही आपल्या कुंडलीकडे विशेष लक्ष द्यावे. गुरुग्रह वीक असल्यास त्याचे उपाय करावे. कुंडली काढणे, लग्न जमवणे, नोकरी, घर व्यापार अशा विविध समस्या सोडवण्याकरिता संपर्क करावा. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए इस नवरात्रि सजिए आभूषणों से खास, क्योंकि रेणुका ज्वेलर्स में मिल रहा है 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑन 22 कैरेट 916 हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी पे. रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंत नगर बस स्टॉप, नागपुर. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स.